त्याच्यामुळे मी आता सक्षम झालं म्हणायचं. आणि हे आमचे बाबासाहेब आणि आई साहेबांची बहीण साहेब सुरेखा गायकवाड ह्या भगिनीने मला संतुलन संस्थेचा रस्ता दाखवला की ती बचत गट चालवायला तिने घेतला होता. तर मला म्हटली ताई तुम्ही चालवणार का. तर माझ्या घरात माझ्या मुलीचं लग्न झालेलं होतं. मुलीचं लग्न झालेलं असताना पाहुणे असताना त्या सगळ्या रगड्यामध्ये तिने मला बाहेर काढलं की ताई तुम्ही बाहेर पडा आणि काहीतरी करा. तेव्हापासून माझे आणि तिचे मिळून जवळजवळ 17-18 गट आहेत आमचे. आणि आमची 9 ते 10 लाखाची उलाढ आले महिन्याला. आणि सगळ्यांच्या गरजा म्हणजे अशा आहेत, लग्न म्हणू नका, डिलिव्हरी म्हणू नका, कोणी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालंय, ऑपरेशन, म्हणजे अशा शाळेची फी सगळ्यांसाठी आमच्याकडनं कर्ज घेतलं जातं. आणि त्याची फेडण्याची मुदत पण छान प्रकारे आम्ही त्यांना समजून सांगतो. अवधी एवढा आहे, एवढ्या वेळात भरा. आणि त्यांच्या गरजानुसार आम्ही त्यांना कर्ज देतो. कुणाला उद्योगधंदा करायचा आहे, कुणाला काय भाजीपाल्याचं का टाकायचंय, कशासाठी पण. आणि माझ्या महिला सगळ्या कर्तृत्वान आहेत सगळ्या. आणि आतापर्यंत 20-22 वर्षामध्ये कोणीही धोका दिलेला नाही. धोका दिलेला नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला समजून घेतो. हे मेन गोष्ट आहे. आमच्या दोघींना पण कुणीही सतवलं नाही की 5 वर्ष झाले कर्ज कुणी भरलं नाही, काही नाही, असं कधीच नाही. वेळेच्या आधी कर्ज भरतात आणि ज्यांना कर्ज लागतं त्यांना पण आम्ही वेळेला कर्ज देतो. आणि दिदी अशा कधी म्हटल्या नाही की महिलांना 2 लाख कर्ज आहे ती बाई फेडू शकेल का. आमच्या जीवावर त्यांना कर्ज दिलं जातं. आमच्या जीवावर दिलं जातं. कारण अध्यक्ष असे आहेत की ते वसूल करण्याची ताकद पण जाणतात. आणि कडक थोडं काहीतरी वागलं पाहिजे. महिलांनी पण स्वतःला शिस्त लावली पाहिजे. त्याच्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. पुढे जाण्यासाठी कर्ज तर काढलंच जातं, पण सगळ्यांना समजून घेऊन कामं करा. प्रत्येकाच्या मदतीला धावा. ही सक्षम नाही, ती सक्षम नाही असं करून जमत नाही. तिला येत नाही ना, आपण तिला शिकवायचं आणि तिला पुढे न्यायचं. आपण तर चाललेलोच आहे. सगळ्यांनी मिळून पुढे तर जायचंय, पण सगळ्यांनी मिळून दुसऱ्यांना पण पुढे घेऊन जावा. चांगला सल्ला द्या, वाईट सल्ला कुणाला देऊ नका. बस एवढंच बोलायचं होतं. आणि दिदी भाऊंचे मी आभार मानते, आम्हाला इथपर्यंत आणलं. आज मी संचालक आहे, माझी बहिणांनी एवढा अभिमान वाटतो आम्हाला दिदी भाऊंचा. खरंच आई बापांसारखे. आम्हाला काही पाहिजे म्हटलं ना. आता माझा मुलगा जर्मनीमध्ये, माझ्या दोन्ही मुली सक्षम आहेत, त्यांच्या पायावर आहेत. आज गृह खात्यामध्ये माझी मुलगी लॅब अधिकारी आहे. आणि दुसरी मुलगी, मोठी मुलगी सगळ्यात सिनियर टीचर आहे, 10वी-12वीला शिकवती. पण मी स्वयंसिद्ध आहे. मी मुलांचा एकही रुपया घेत नाही. मी स्वतः मिरची कांडचा व्यवसाय करून मी स्वतः जगते. मी दिदींना हे सांगते. दिदी उलट मला म्हणतात काय लागलं तर मला हक्काने सांगा, मला सांगा, मी पुरवल तुम्हाला, तुम्ही स्वाभिमानी आहात. पण दिदी मला हे पटत नाही. आपण बायकांना पुरवायचे, कष्ट करण्याचे आपले धमक का नाही. आज माझं 55 वय, 55 वय, त्यांच्यामुळे तरुण आहे. मी म्हातारी नाही. थँक्यू.